घरी कुणाच्या जाऊ नको गवरा घरी गोभात विठ्ठला माठ दयाचे सोडून पोरी गवळ्या घरी गोभात विठ्ठला माठ दयाचे सोडून गो मारतयाचा भाऊन गोरू कृष्णाबाई गाती बरते घरी कुणाच्या जाऊन कृष्ण तुला मी घरी कुणाच्या जाऊ नको कृष्णा रे तू खोड्या नको करू माझे बाबा रे हरी तू खोड्या नको करू माझे बाबा रे हाती घेऊन या काठी शिकवी ती जग जेठी हाती घेऊन या काठी शिकवी ती जग जेठी हाती घेऊन या काठी शिकवी ती जग जेठी शिकवी जग जेठी यमुनेची माती काशी यमुनेची माती काशी का काशी का कृष्णा रे काना रे हरी तू घोड्या नको करू माझे बाबा हरी तू घोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा रे हरी तू खोड्या नको करू माझे बाबा रे यशोदा म्हणून लागली काय कृष्णा रे कान्हा रे हरी तू खोड्या नको करू माझे बाबा रे हाती घे बोलिया काठी शिकवे ती जग जेठी यमुनेची माती खासी का खासी का कृष्णा रे कान्हा रे हरी तू खोड्या नको करू माझे बाबा रे अशा अनेक पुढे अशा लिहिल्यात गेल्या आणि लक्षात आलं की याला काहीतरी शाळेत पाठवलं पाहिजे. लक्ष द्या इकडे. म्हणून यशोदेनं शाळेत पाठवलाय. कोणाला? कृष्णाला. कोणत्या शाळेत पाठवलं? दिल्ली पब्लिक स्कूलला नाही. त्यावेळेची स्कूल, त्यावेळेची शाळा म्हणजे गाईच्या माग राहणं, गाईला चारायला देणं ही त्यावेळेची शाळा आहे. म्हणून ती भगवंतानं म्हटलं आणि मग काय म्हणाले? गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई गोपाळ सवंगडी म्हणा. गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई गोपाळ सवंगडी